हे प्रोग्रामर्स व्हॉट्सअप गाईज, ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एक टॉगल बटन. जसं की आपण घरामध्ये लाईट ऑन किंवा ऑफ करतो, लाईटचं बटन ऑन केल्यावर जशा प्रकारे लाईट ऑन होतो किंवा ऑफ केल्यावर जशा प्रकारे लाईट ऑफ होतो, त्या प्रकारे आपण आपल्या वेबसाईटमध्ये एक बटन बनवूया ज्याला क्लिक केल्याने लाईट मोड येईल आणि परत क्लिक केल्याने डार्क मोड येईल. तर अशा प्रकारचं बटन आपल्याला बनवायचं आहे. तर चला आपण जाऊया आपल्या VS कोडमध्ये. तर गाईज, VS कोडमध्ये मी इथे बॉयलर प्लेट कोड लावली आहे, जिथे टायटल दिला आहे मी टॉगल बटन. लिंक केलेली आहे माझी स्टाईल शीटची फाईल style.css आणि एक JS ची फाईल बनवलेली आहे जिचं नाव आहे its.js. ती पण मी लिंक केलेली आहे की नाही ओके. script.js मी लिंक केलेली नाही आहे, तर ती पण आपण लिंक करूया. गाईज, प्रोजेक्ट स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही HTML तुम्हाला येत नसेल तर HTMLचं पूर्ण ट्युटोरियल मी अपलोड केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही ती पूर्ण ट्युटोरियल पहा, तुम्हाला HTMLचं बऱ्यापैकी नॉलेज येऊन जाईल. आणि इंस्टाग्रामवर पण आपलं एक इट्स प्रोग्रामर नावाचं पेज आहे, ज्याच्यावर मी डेली रील्स म्हणजेच शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो, ज्याच्यावर तुम्हाला HTML CSS JS म्हणजेच वेब डेव्हलपमेंटचे शॉर्ट ट्रिक्स जे की खूप इम्पॉर्टंट्स आहेत, त्या मी त्या एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो. तर ते पेजवर जाऊन देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. तर गाईज, ओके, आपण येऊया आपल्या प्रोजेक्टवर, जिथे टायटल आहे टॉगल बटन. आणि जस्ट सिम्पली बॉडीमध्ये आपण एक ड्यू बनवून घेऊया, ज्याची आय डी असेल मोड. ओके, एक मोड नावाचा ड्यू बनवतो आहे मी. आणि स्क्रिप्ट जी आपली फाईल आहे त्या स्क्रिप्टला आपण लिंक करून घेऊया. तर लिंक करण्यासाठी सिम्पली आपण यूज करतो स्क्रिप्ट आणि सोर्समध्ये आपण प्रोव्हाइड करतो आपल्या JS फाईलचं नाव. तर फाईलचं नाव आहे its.js. तर मी सिम्पली इथं लिहितो its.js आणि सिम्पली स्क्रिप्ट जो टॅग आहे त्याला मी क्लोज करतो. ओके, स्क्रिप्ट. ओके, तर आय थिंक सो की स्क्रिप्ट जी फाईल आहे ती जॉईन झाली असेल. आपण जस्ट चेक करून पाहूया. चेक करण्यासाठी मी सिम्पली इथे एक स्टेटमेंट लिहितो, console.log. console.log मध्ये मी प्रिंट करतो हाय. ओके, console.log मध्ये हाय प्रिंट करूया आणि आपण जाऊया आपल्या साईटमध्ये. मी एक इथे टॉगल बटन नावाचं फोल्डर बनवलं आहे, तुम्ही पाहू शकता. टॉगल बटनवर मी क्लिक करतो. 3 फाईल्स आपण बनवल्या आहेत, इंडेक्स, its.js आणि स्टाईल. ओके, आपली साईट पाहूया विदाउट टाईमपास करता. जर मी केलं रिफ्रेश आणि जर मी केलं इन्स्पेक्ट केल्यानंतर कन्सोल विंडोमध्ये जर मी आलो तर इथं हाय प्रिंट होतो आहे. याचा अर्थ जी आपली जावास्क्रिप्ट फाईल आहे ती झाली आहे लिंक. ओके, इट्स गुड. ओके, सिम्पली मी इथे एक ड्यू बनवलेला आहे ज्याची ID आहे मोड. आणि आपण त्या मोडला आता करूया स्टायलिंग आपल्या style.css फाईलमध्ये. गाईज, सिम्पली तुम्हाला मार्जिन आणि पॅडिंग 0px देऊन द्यायची आहे, ज्याच्याने डिफॉल्ट मार्जिन जी असते वेबसाईटला ती येत नाही. ओके, तर स्टायलिंग द्यायची आहे आपल्याला मोड ड्यूला. तर सिम्पली जेव्हा आपण एखाद्या ड्यूला ID दिलेली असते तर त्या IDला हे करण्यासाठी आपण इथे हॅशटॅगचा यूज करत असतो. ओके, मोडला मी स्टायलिंग देतो बॅकग्राऊंड कलर. ओके, बॅकग्राऊंड कलर देऊया आपण. मी बॅकग्राऊंड कलर एक काढून ठेवला आहे पॅलेटमधून, तर बॅकग्राऊंड कलर देऊया आपण 1F2121. ओके, 1F2121. ओके, जस्ट एक सिल्वर टाईप ग्रे कलर आहे हा. त्यानंतर आपण घेऊया हाईट. ओके, हाईट द्यायची आहे मला 50px. ओके, आणि त्यानंतर विड्थ द्यायची आहे मला 50px. ओके, 50px विड्थ. त्यानंतर बॉर्डर देऊया आपण 2px सॉलिड आणि कलर असेल ब्लॅक. ओके, आणि त्यानंतर सिम्पली आपण अजून स्टाईल देऊया कर्सर.
म्हणजेच ज्या वेळेस आपण त्याच्यावर कर्सर घेऊन जाऊ त्यावेळेस पॉइंटरहून झाला पाहिजे. त्यानंतर एक लास्ट देऊया आपण बॉर्डर रेडियस जी की असेल 50%. ओके, 50% बॉर्डर रेडियस. अशा प्रकारची स्टायलिंग आपण दिलेली आहे आपल्या डिवला, ज्याचं ID आहे मोड. तर आपण येऊया सिम्पली आपल्या साईटमध्ये आणि करू रिफ्रेश. तर गाईज तुम्ही पाहू शकता एक सिम्पली इथे डिव आहे, ज्याला आपण स्टायलिंग दिल्यावर अशा प्रकारचा तो डिव दिसत आहे. ओके, तर मी हे कन्सोल विंडो क्लोज करतो. तर आपल्याला हे जे बटन आहे हे आपल्याला इथे मिडला पाहिजे. तर मिडला आणण्यासाठी आपण सिम्पली बॉडीला स्टाईल करूया. तर इथे मी सिम्पली बॉडी लिहून घेतो आणि बॉडीला स्टायलिंग करूया. आपण डिस्प्ले फ्लेक्स. ओके, डिस्प्ले फ्लेक्स करूया. त्यानंतर एक्स ॲक्सिसने मिडलला येण्यासाठी जस्टिफाय कॉन्टेंट करूया आपण सेंटर, आणि वाय ॲक्सिसने सेंटरला येण्यासाठी आपण करूया अलाइन आयटम्स, ते पण सेंटर करूया आपण. आणि हे चेंजेस सेव्ह केल्यानंतर जर आलो आपण आपल्या साईटमध्ये तर तुम्ही पाहू शकता गाईज आपलं जे बटन होतं ते आलेलं आहे मिडलला. ओके, तर आता हे आलेलं आहे मिडलला. तर आपल्याला आता यूज करायचं आहे जावास्क्रिप्ट, ज्याच्याने तुम्ही आता पाहू शकता जर मी याच्यावर क्लिक करेल तर काही चेंजेस होत नाही आहे आपल्या पेजमध्ये. ओके, जर मी याच्यावर क्लिक करेल तर काही चेंजेस होत नाही आहे. तर क्लिक केल्यानंतर चेंजेस होण्यासाठी आपण यूज करतो जावास्क्रिप्ट. तर जावास्क्रिप्टमध्ये मी हे जे काही console.log लिहिलं होतं याला करतो मी इरेज. याला मी केलं इरेज. आणि एक सिम्पली आता एक व्हेरिएबल बनवूया. गाईज आता व्यवस्थित तुम्ही अटेन्शन द्या, कारण की इथून खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर व्हेरिएबल बनवतो आहे मी एक सिम्पली लेट म्हणतो, बाहेर नाही. लेट व्हेरिएबलचं नाव लिहा मोड बटन, आणि इथे तुम्हाला यूज करायचे आहे कॅमल केस. ओके, म्हणजेच हा एम छोटा आहे पण त्यानंतर बटनचा जो बी आहे तो मोठा असायला हवा. कॅमल केसने मी लिहितो आहे मोड बटन, आणि मोड बटनला या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर करतो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. गेट एलिमेंट बाय ID आणि मी इथे लिहितो ID आपली दिलेली आहे जिचं नाव आहे मोड. तर ID लिहितो आपण इथं मोड. ओके, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID जी आहे ती आपली मोड बटन या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. आणि त्यानंतर आपण अजून एक व्हेरिएबल बनवूया लेट. सेकंड व्हेरिएबलचं नाव असेल करंट मोड. परत एकदा इथे आपण यूज करणार आहोत कॅमल केस. तर करंट मोड ह्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करूया. करंट मोड आपल्या साईटचा काय आहे, जर आलो आपण आपल्या साईटमध्ये तर करंट मोड व्हाईट आहे, म्हणजेच लाईट मोड आहे. तर आपण इथे लिहूया लाईट. ओके, स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. एक स्ट्रिंग स्टोअर केली लाईट करंट मोड या व्हेरिएबलमध्ये. ओके, सिम्पली एवढंच केलेलं आहे. त्यानंतर सिम्पली आपण काय करू शकतो, अजून एक व्हेरिएबल बनवूया बॉडी नावाचा. तर लेट बॉडी इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर पण काय सिलेक्ट करायचं आहे, बॉडी. ओके, तर इथे मी सिम्पली देतो बॉडी, डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर बॉडी. आणि बॉडी जी आहे ती आता एक बॉडी ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेली आहे. ओके, तर लेट स्टोअर झालेली आहे. आता सिम्पली आपण जो मेन फंडा आहे प्रोग्रामचा तो आता आपण स्टार्ट करतो आहे. तर इथे मी लिहितो मोड बटन. ओके, मोड बटन डॉट ॲड इव्हेंट लिस्नर. ओके, ॲड इव्हेंट लिस्नर. पण आपला इव्हेंट काय असणार आहे, जेव्हा आपण त्या बटनला क्लिक करू त्यावेळेस चेंजेस व्हायला पाहिजे. ठीक आहे ना, तर क्लिक करू आपण तेव्हा चेंजेस होण्यासाठी आपण लिहूया इथे ॲड इव्हेंट लिस्नर क्लिक.
ओके, क्लिक. ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस एक फंक्शन कॉल होईल आणि ते फंक्शन अशा प्रकारचं असेल की ओके, एक फंक्शन कॉल होईल जे इकडे दिलेलं आहे. कुठे? पुढे दिलेलं आहे. तर मी सिम्पली कर्ली ब्रेसेसमध्ये आता ते लिहून घेतो, जे की कॉज काय व्हायला पाहिजे, इफ काय, जर करंट मोड हा स्ट्रिक्टली इक्वल टू, ओके, स्ट्रिक्टली इक्वल टू म्हणजे ट्रिपल इक्वल टू लावायचा आहे आपल्याला. करंट मोडची व्हॅल्यू आपण काय घेतली आहे इथं, लाईट. जर करंट मोड हा लाईट असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जर करंट मोड हा लाईट असेल तर आपल्याला काय करायचं आहे, बॉडी डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर. ओके, बॅकग्राऊंड कॅमल केस सी कॅपिटल पाहिजे. बॅकग्राऊंड कलरची जी व्हॅल्यू असेल ती आपण काय करूया, डार्क करून घेऊया, म्हणजेच ब्लॅक करून घेऊया. ओके, ब्लॅक. बॉडी डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू ब्लॅक. केव्हा? जेव्हा करंट मोडची व्हॅल्यू लाईट असेल तेव्हा. ओके, तेव्हा आपल्याला करायची आहे हिला ब्लॅक आणि जर असं नसेल म्हणजेच एल्स असं नसेल तर काय करायचं मग, तर काही नाही करायचं, सिम्पली हेच करायचं की बॉडी डॉट जे आहे, बॉडी डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर म्हणजेच बॉडीचा कलर जो आहे त्याला आपल्याला करायचं आहे व्हाईट. तर मी याला करतो इथे कॉपी, इथे करतो मी याला पेस्ट आणि सिम्पली ह्या ब्लॅकच्या ऐवजी मी करतो इथे लाईट. ओके, डन. ओके, हे चेंजेस मी करतो सेव्ह आणि येतो परत माझ्या साईटमध्ये, करतो याला रिफ्रेश आणि चेक करूया. 3, 2, 1. ओके, बटन क्लिक केल्यावर इथे बॅकग्राऊंड कलर होत आहे ब्लॅक. गाईज हे सर्व ॲप्लाय झालेलं आहे, पण परत क्लिक केल्यावर ते व्हाईट नाही होते. ठीक आहे ना, तर परत रिफ्रेश करूया, परत करूया क्लिक. ओके, रिफ्रेश करावं लागतं आहे, पण इथे क्लिक केल्यानंतर जसं की ते ब्लॅक होतं आहे म्हणजेच डार्क मोड येतो आहे, परत क्लिक केल्यावर परत लाईट मोड यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला सिम्पल चेंजेस करावे लागतील. ते म्हणजे ओके गाईज, एक सिम्पली तुम्हाला माहिती आहे का, करंट मोड इज इक्वल टू लाईट करतोय आपण, त्यावेळेस करंट मोडची व्हॅल्यू ही लाईटच राहते. नीट पहा, इथे करंट मोडची व्हॅल्यू काय, स्टार्टिंगला आपण करंट मोडची व्हॅल्यू काय घेतली आहे, लाईट. ओके, करंट मोडची व्हॅल्यू आपण लाईट घेतलेली आहे. नंतर इथे इफमध्ये चेक केलं की करंट मोडची व्हॅल्यू ही लाईट आहे. ओके, करंट मोडची व्हॅल्यू लाईट होती म्हणून आपण बॅकग्राऊंड कलर केला ब्लॅक, पण करंट मोडची व्हॅल्यू ही लाईटच आहे, ही ब्लॅक झाली का, नाही. मग त्यानंतर एल्स जर बॅकग्राऊंड कलर जर लाईट असेल तर आपण ब्लॅक असेल तर आपण त्याला लाईट करतोय, हे करतोय, पण करंट मोडची व्हॅल्यू ही लाईटच आहे, ती ॲक्च्युलीमध्ये डार्क होतच नाही आहे. मग एल्स पार्टमध्ये तो कधीच येणार नाही, फक्त इफ पार्ट जो आहे तो वर्क होतोय, कारण करंट मोडची व्हॅल्यू ही लाईट असली तर हे परफॉर्म होईल, पण लाईटची डार्क झाल्यानंतर ती परत लाईटमध्ये कन्वर्ट होणार नाही. त्यामुळे आपल्याला जस्ट इथं लिहायचं आहे करंट मोड इज इक्वल टू लाईट असेल त्यावेळेस आपल्याला जेव्हा आपण बॅकग्राऊंड कलर ब्लॅक करतोय त्यावेळेस करंट मोडची व्हॅल्यू पण ब्लॅक व्हायला पाहिजे. करंट मोड इज इक्वल टू डार्क. ओके, डार्क, करंट मोड पण डार्क व्हायला पाहिजे. ओके, आणि एल्समध्ये पण इथे परत आपण करंट टाकूया, करंट मोड इज इक्वल टू लाईट. ओके गाईज, सिम्पली हेच आपल्याला करायचं होतं आणि आपण परत चेक करूया आपल्या साईटमध्ये. हे सेव्ह करतो मी आणि परत येऊया आपल्या साईटमध्ये, याला करू रिफ्रेश. इथे जर मी क्लिक केलं तर होतो आहे ब्लॅक, परत क्लिक केलं तर काहीच होत नाही. आपण एक सिम्पली कन्सोल स्टेटमेंट प्रिंट करून देऊया, ज्याच्याने काय होईल, आपल्याला जे मोड आहे पेजचा मोड जो आहे तो आपल्याला
कळेल की कोणता मोड आहे. कन्सोल डॉट लॉग आणि सिम्पली याच्यामध्ये आपण लिहूया करंट मोड. ओके, याला मी करतो सेव्ह आणि याला सेव्ह केल्यानंतर आपण जे सिम्पली चेंजेस पाहूया आपल्या साईटमध्ये. एक आधी मी कन्सोल विंडो ओपन करून घेतो. कन्सोल विंडो. ओके, याला मी करतो क्लिक, डार्क आला आहे. परत करतो क्लिक लाईट, परत करतो क्लिक डार्क, परत करतो क्लिक लाईट. ओके, लाईट डार्क होतं आहे, पण हे सगळं होत आहे आपल्या कन्सोल विंडोमध्ये. ओके, हे सगळं आपलं पेजवर व्हायला पाहिजे. तर सिम्पली मी येतो परत माझ्या स्क्रिप्ट फाईलमध्ये आणि ओके गाईज, एक सिम्पल फंडा होता जो माझ्या लक्षात येत नव्हता. तुम्ही इथे पाहू शकता. ॲक्च्युली आपल्याला जे कन्सोलमध्ये नाव आहे ते चेंज करतो आहे आपण. इथे बॅकग्राऊंड कलर आपण ब्लॅक घेतला आहे म्हणून डार्क होतं आहे. इथे बॅकग्राऊंड कलर आपण लाईट घेतला आहे, पण लाईट नावाचा कुठलाही कलर नसतो. नॉनसेन्स. इथे आपल्याला घ्यावं लागेल व्हाईट. अशा प्रकारच्या मायनर मिस्टेक्स करतो मी, मूर्ख. ओके, व्हाईट आणि याला मी करतो सेव्ह. आता आपण जर केलं रिफ्रेश तर सिम्पली क्लिक केल्यावर होत आहे डार्क, क्लिक केल्यावर होत आहे लाईट, क्लिक केल्यावर होत आहे डार्क, क्लिक केल्यावर होत आहे व्हाईट. तर काही एवढं सिम्पल होतं आणि मी कधींचा स्वतःचं डोकं खाली करत होता. ओके, तर आपण जर बघायचं म्हटलं तर डार्क लाईट. ओके, डार्क लाईट तर होतं आहे, पण याला क्लिक केल्यानंतर बटन आपलं जे आहे ते व्हाईट व्हायला पाहिजे आणि परत क्लिक केल्यानंतर आता तर ते ब्लॅकच आहे, तर बटन पण चेंजेस व्हायला पाहिजे. म्हणून आपण सिम्पली काय करूया, इथे जे मोड बटन आहे ना, मोड बटन डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर, माझं कीबोर्ड जास्तच फास्ट आहे. बॅकग्राऊंड कलर आणि कॅमल केससाठी C कॅपिटल. बॅकग्राऊंड कलर याला आपण करूया जेव्हा बॅकग्राऊंड पेज ब्लॅक होतं आहे, तर आपलं जे बटन आहे ते व्हाईट व्हायला पाहिजे. ओके, व्हाईट व्हायला पाहिजे. ओके, आणि जेव्हा जे बॅकग्राऊंड पेज आहे ते व्हाईट होतं आहे त्यावेळेस आपलं बटन व्हायला पाहिजे ब्लॅक. तर सिम्पली मी इथे याला पेस्ट करून देईल आणि सिम्पली इथे व्हाईटच्या ऐवजी लिहून देईल ब्लॅक आणि याला मी करतो सेव्ह. परत येतो माझ्या साईटमध्ये, करतो इथे रिफ्रेश आणि बघा आता पेज झाला आहे ब्लॅक, बटन झाला आहे व्हाईट. आता पेज झाला आहे व्हाईट, बटन झाला आहे ब्लॅक. सो गाईज, लेट्स एन्जॉय आवर प्रोजेक्ट वन टाइम. ब्लॅक व्हाईट. तर गाईज आपण कंप्लीट केलेला आहे आपल्या टॉगल बटनचा प्रोजेक्ट. गाईज कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. तुमची एक सिंगल कमेंट वाचून मला खूप हॅपीनेस वाटते, तर कमेंट जरूर करा. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन कीप लर्निंग, कीप कोडिंग.